तर आज बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने कॉर्न सूपची रेसिपी। तसंही मक्याचा सीझन सुरू आहे, पावसाळा चालू आहे। पावसाच्या दिवसामध्ये जर आपल्याला काही गरमागरम प्यायला मिळालं तर किती मज्जा की नाही। तर आपण त्या मक्याचे दाणे घेतले, ताजे-ताजे त्याचे मी 2 भाग करणार आहे। एक भाग मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे, दुसऱ्या भागाला मी एका पातेल्यामध्ये टाकणार आहे, त्यामध्ये टाकणार आहे पाणी आणि मीठ आणि याला मस्तपैकी मी बॉईल करून घेणार आहे। हे आपल्याला सूपमध्ये टाकायचं आहे पुढे। आता करणार जे भाग मी मिक्सरच्या भांड्यात टाकून होता तो मस्त फिरवून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून, यामध्ये थोडंसं तिखटपणा येतो आपल्या सूपला। आता त्याला मस्त फिरवून घेतलेलं आहे। तर आपल्याला पाहिजे आहे मक्याचं लिक्विड स्वरूप, म्हणजे आपल्याला लिक्विड पाहिजे आहे। त्यामध्ये टाकणार आहे भरपूर असं पाणी। आणि ज्या भांड्यामध्ये मला सूप उकळून घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये मी ठेवली आहे चाळणी। आता जे आपण मिक्सर काढलं होतं आपण ते फिरवून म्हणजे चाळून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। आता हा जो जाडा भाग राहिलेला आहे चाळणीमध्ये तो मी परत मिक्सरमध्ये टाकणार आहे, त्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि त्याला मस्तपैकी मी परत फिरवून घेणार आहे। बघा असं लिक्विड तयार झालं आहे आपल्याचं। आता हे मस्त मी फिरवून घेणार आहे, त्याला चाळून घेणार आहे परत। बघा मस्त लिक्विड तयार झालेला आहे। आता आपण जो चाळणीमध्ये जाडा भाग उरला होता तो मी काढून घेणार आहे। आता त्यामध्ये परत टाकलं आहे मी थोडंसं पाणी। आता मस्त मिक्स करून घेणार आहे आणि गॅसवर मी परत त्याला मस्तपैकी उकळायला ठेवणार आहे बघा अशा पद्धतीने। जोवर आपला आता हे मक्याचं ज्यूस उकळला जातं तोपर्यंत मी काय करणार आहे, त्यामध्ये टाकण्यासाठी काही व्हेजिटेबल्स आहे मी ते कट करून घेणार आहे। आपले मक्याचे दाणे पण मस्तपैकी बॉइल्ड होत आलेले आहे। तर व्हेजिटेबलमध्ये मी टाकलं आहे शिमला मिरची आणि गाजर, तुम्ही पत्तागोबी पण टाकू शकता, कांद्याची पात पण टाकू शकता। बघा छान असे व्हेजिटेबल्स आपले कट होऊन झालेले आहे। आता मी करणार आहे हे जे फेस आलेला आहे तो मी काढून घेणार आहे। हा फेकायचा आपल्याला, हे वापरायचं नाही आहे, त्याला फेकून देणार आहे। बघा काढून घेतला आहे मी एका प्लेटमध्ये आणि मस्तपैकी आपलं सूप उकळलं होतं त्यामध्ये टाकणार आहे मी बॉईल केलेले मक्याचे दाणे आणि व्हेजिटेबल्स टाकणार आहे। याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे। मग किती कलरफुल झालेला आहे मस्त सूप। आता यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं मीठ, पिठी साखर, मिरेपूड, थोडंसं विनेगर टाकणार आहे आणि थोडंसं मी सोया सॉस टाकणार आहे। यामुळे काय होते आपल्या सूपला खूप अशी छान टेस्ट येते, थोडा कलर बदलते पण सूपला खूप मस्त टेस्ट येते। बघा ऑप्शनल आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता। आता त्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं बटर, मस्त त्याला उकळी आणणार आहे। आता त्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून, यामुळे काय होते आपल्या सूपला थोडंसं थिकनेस येते। बघा छान असं आपलं सूप तयार झालेलं आहे। बघा इथे छान थिकनेस आलेली आहे, आपला गरमागरम सूप तयार झालेला आहे। आता मी मस्तपैकी याला सर्व करणार आहे। आपापल्या आवडीच्या बाउलमध्ये मस्त सर्व करायचं आहे आणि गरमागरम सूप खायचं आहे। खूप मज्जा येते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बघा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच रेसिपींसोबत। बाय बाय।